2024 मध्ये नेमकी कमाई झाली किती, कुठून कुठून कसे पैसे येतात, 26 कोटी रुपये, ऑलमोस्ट 27 कोटी रुपये व्हॅल्यू होते. आता कुठल्याही प्रकारे मला माझ्या अर्निंगचा फ्लेक्स करायचा नाहीये, शो ऑफ करायचा नाहीये, मोठ्या प्रमाणात मला त्याला घेऊन जायचं आहे, ब्ला ब्ला ब्ला. त्यामधून येणारा कॉर्पसच जर छोटा असेल तर मी हे सगळं करून फायदा काय. 58.34% रेव्हेन्यू जनरेट करतो. नमस्कार, मी संकेत आवटे. 2024 मध्ये नेमकी कमाई झाली किती हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये असणार आहे आणि तुम्ही या व्हिडिओची वाट बघत असणार आहे, मला नक्कीच माहिती आहे. याच्या आधी 3 व्हिडिओज मी बनवले, 3 वर्षांचे, तुम्ही ते जाऊन बघितला असाल. ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा इन्कम सोर्स कसा आहे, किती आहेत, कुठून कुठून कसे पैसे येतात. माझ्या माहितीप्रमाणे जे आधीचे सोर्सेस होते त्यामध्ये अजून एक 3-4 सोर्सेस माझे वेगळे ऍड झालेले आहेत आणि रिच मी प्लॅटफॉर्म थ्रू वेगळं अर्निंग कसं येतं, मी आधी किती अर्निंग करत होतो, आता काय यामध्ये बदल झाला, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग आणि शिकण्यासारख्या चांगल्या व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. आता कुठल्याही प्रकारे मला माझ्या अर्निंगचा फ्लेक्स करायचा नाहीये, शो ऑफ करायचा नाहीये, मी एवढे लाख कमवले, एवढे कोटी कमवले, बघा मी कसं कमवतो, काही नाहीये. हा जो व्हिडिओ आहे ना, हा प्युअरली फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो, ज्यामधून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपण पॅसिव्ह इन्कम सोर्सेस बनवू शकतो, कुठल्या सोर्सेसवर कसा फोकस करायला पाहिजे, यामध्ये आपण थोडंसं लक्ष देणार आहोत. बघा, मी मागच्या सिरीजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझा ट्रेडिंगचा इन्कम थोडासा जास्त होतोय, मला तो कमी करायचा आहे. आता कमी करायचा इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज म्हणतोय बरं का. यावर्षी जे माझं अर्निंग झालंय ना, ते ऑलमोस्ट माझं इन्व्हेस्टिंग, ट्रेडिंग आणि जे काही वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट, मग त्यामध्ये एफडी येऊ शकते, गोल्ड येऊ शकतात, म्युच्युअल फंड येऊ शकतं, ट्रेडिंगचा इन्कम येऊ शकतो. इन शॉर्ट काय, जर मी एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतोय, ट्रेड करतोय, म्युच्युअल फंड बाय करतोय, मी ऍक्टिव्हली तिथं काम करतो का, किंवा तो माझ्यासाठी बिझनेस आहे का वेगळा असा, जो मी इतर लोकांना घेऊन जो बिझनेस करतो तसा, तर बिलकुल नाही आहे. नो डाऊट ट्रेडिंगला तुम्ही एक वन ऑफ द बिझनेस मानू शकता किंवा सर्व्हिस मानू शकता. म्हणूनच मी ट्रेडिंगचा पोर्शन थोडासा कमी करत आणतोय. समजा जर मी 100 रुपये कमवतोय आणि त्या 100 रुपयांमधले 50, 60, 70 रुपये जर माझे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग मधून येत असतील, तर याचा अर्थ माझा बाकीचा इन्कम सोर्स थोडासा छोटा पडतोय. मग कधी कधी डोक्यामध्ये हाच विचार यायचा, अरे यार, मी एवढा रिच मी प्लॅटफॉर्म बनवतोय, मेहनत करतोय, मोठ्या प्रमाणात मला त्याला घेऊन जायचं आहे, ब्ला ब्ला ब्ला, सगळी स्टोरी मी बनवतोय, वन ऑफ द जेन्युइन अँड बिगेस्ट प्लॅटफॉर्म मला बनवायचा आहे. पण त्यामधून येणारा कॉर्पसच जर छोटा असेल तर मी हे सगळं करून फायदा काय, कारण तेवढा मोठा क्लायंट बेस बनत नाही, तेवढी मोठी कंपनी बनत नाही, मग उपयोग काय. हा प्रश्न सुरुवातीला माझ्या डोक्यात यायचा आणि मला काय वाटायचं की चला यार, महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात आपण खूप मोठे होऊ त्या बिझनेसमधनं. पण तसं काही झालं नाही आणि नंतर मला कळालं की त्या फिनटेकची गेम काय असते आणि ती कशी मोठी बनवायची असते. सो स्टेप बाय स्टेप मी त्यावर काम करत गेलो आणि डेफिनेटली मी आता त्यामध्ये चांगल्या प्रकारे सक्सेसफुल झालेलो आहे. सो पहिला माझा जो इन्कम सोर्स आहे ना, जिथं तुम्ही बघता मला तुम्हाला वाटतं की अरे यार, यामध्ये खूप पैसा आहे, सोशल मीडियामधून याचं खूप चांगलं अर्निंग होत असणार आहे. डेफिनेटली होतं. युट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपयांचं अर्निंग होतं, यामध्ये काहीही चूक नाहीये. आता सोशल मीडिया हा एक वेगळा मी सेक्टरच पकडलाय. सोशल मीडियामध्ये काय येतं, युट्यूब येतं, इंस्टाग्राम येतं, टेलिग्राम येतं, वेगवेगळे सोशल मीडिया, फेसबुक वगैरे त्यामध्ये येतात. बरं, यामध्ये एवढंच नाहीये, ब्रँड कोलॅबोरेशन सुद्धा येतं. ब्रँड प्रमोशन बद्दल जर मला बोलायचं झालं तर ऑलमोस्ट मी ते बंद करून टाकलेत. मी आता ब्रँड जास्त प्रमोट करत नाही. तुम्ही जर युट्यूब व्हिडिओज माझे बघितले असाल ना, मी कधीही पोकर, ते रम्मी किंवा ते कलर ट्रेडिंग, ज्यामधून तुमचं नुकसान होतं, जुबा केसरी वगैरे असले प्रकार करत नाही. प्रत्येक ऍड करते वेळी आम्ही त्याचं ड्यू डिलिजन्स करतो, त्याचा सर्वे करतो, त्याच्याबद्दल माहिती घेतो आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ऍडसाठी आम्हाला लाखो रुपये मिळत होते, हे सुद्धा मी ऍक्सेप्ट करतोय. पण ज्या ऍड आम्ही करत होतो, झेरोदा, अपस्टॉक, एंजल, IIFL वगैरे, हे सगळे मोठे ब्रँड्स, तर ते ब्रँड सक्सेसफुल ब्रँड आहेत, प्रॉपर रजिस्टर्ड ब्रँड आहेत. इन शॉर्ट काय, तर यांचं सुद्धा प्रमोशन मी ऑलमोस्ट नील आहे. फक्त मागच्या पूर्ण वर्षांमध्ये मी एकच प्रमोशन केलंय, त्यामुळे तो अर्निंग सोर्स सुद्धा माझा ड्रास्टिकली फॉल झालाय. ओव्हरऑल माझ्या अर्निंग पैकी यामधून मी 5.57% कमवतोय. बरं, हा झाला एक सेगमेंट. दुसरा आहे डीमॅटचा बिझनेस. बेसिकली आम्ही सब ब्रोकर आहोत. सब ब्रोकर म्हणजे काय, तुम्ही, मी जी लिंक देतोय तुम्हाला, त्यावरून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता आणि सेम ही गोष्ट चालते ॲफिलिएट मार्केटिंग, असं तुम्ही याला मानू शकता. उदाहरण घेऊयात डीमॅटचं. डीमॅट जर तुम्ही माझ्या लिंक थ्रू ओपन केली तर मला त्या बदल्यात 100, 150, 200 रुपये XYZ असेल त्यावेळी ती अमाऊंट आम्हाला मिळत असते.
ही अमाऊंट मेजरली आमच्या टीमवर पण खर्च होते, बिझनेससाठी पण आम्ही यूज करतोय. महत्वाची गोष्ट काय तर ते आलेले पैसे तुमच्या फायद्यासाठी सुद्धा आम्ही यूज करतोय. उदाहरणार्थ घ्यायचंच झालं तर आता बॅच ऑलरेडी सुरू आहे. डीमॅट अकाउंट जर तुमचं आमच्याकडे असेल तर त्यांना आम्ही दर महिन्याला फ्री कोर्स देतोय. हा फ्री कोर्स तुम्ही घेऊन मार्केटचं नॉलेज घेता, अपग्रेड करता. डीमॅट बिझनेस किंवा ॲफिलिएट मार्केटिंग या ओव्हरऑल सेगमेंटमधून माझ्याकडे 7.13% रेव्हेन्यू जनरेट झाला. हा रेव्हेन्यू आधी खूप हेवी होता. डीमॅटचा पण रेव्हेन्यू हेवी होता आणि सोशल मीडियाचा रेव्हेन्यू सुद्धा हेवी होता. सोशल मीडियाचं अर्निंग आमचं ड्रास्टिकली फॉल झालंय आणि आम्ही बिलकुल त्यावर फोकस नाही करत आहोत. मी 80-20 रूल प्रमाणेच कुठलंही काम करत असतो. ज्या गोष्टीमधून 80% आउटपुटची मला अपेक्षा आहे त्याच्यावरच मी 80% फोकस करणार आहे. ज्याच्यामधून मला 20% आउटपुट मिळणार आहे त्याच्यावर मी 20%च फोकस करणार आहे. म्हणून थोडंसं व्हिडिओची फ्रिक्वेन्सी आम्ही कमी केली. डेली व्हिडिओ नो डाऊट तुम्हाला हिंदीवर एक मराठीवर मिळतो, पण अजूनही त्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत बिकॉज बिझनेसवर हेवी वेळ आम्ही देतोय. दुसरं महत्वाचं अर्निंग आमचं जे होतं ते रिचमी प्लॅटफॉर्म थ्रू. रिचमी प्लॅटफॉर्म जिथं म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, स्टॉक बऱ्याच गोष्टी आम्ही तिथं प्रोव्हाइड करत असतो. आणि तुम्ही माझी जर्नी बघितली आहे. शून्यातून सुरुवात, बुटस्ट्रॅप कंपनी आहे आपली. एकही रुपयाचं फंड रेज आजपर्यंत आपण केलेलं नाही. कुणाचाही रुपया माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड नाही. ही सगळी कंपनी मी आणि माझी फॅमिली चालवतोय. आता फॅमिली इन द सेन्स काय, सिंपल आहे. बघा ना, एखादी कंपनी जेव्हा तुम्ही रन करता मल्टिपल डायरेक्टर्स त्यामध्ये लागतात आणि हे डायरेक्टर्स माझ्याच फॅमिलीमधले आहेत, माझेच जवळचे लोक आहेत. सो दॅट ही कंपनी आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये रन करतोय. यामुळे होतं काय, बाहेरून माझ्यावर प्रेशर येण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे बिझनेस आणण्यासाठी काहीही करा, कसंही प्रमोशन करा, 24 तास ॲड रन करा, प्रत्येक सोशल मीडियावर प्रेझेंट आणि प्रत्येक सोशल मीडियावर धुवाधार ॲड्स, फॉल्स कमिटमेंट देऊन गॅरंटीड रिटर्न देण्याची भाषा वगैरे करून तुमच्याकडून इन्व्हेस्टमेंट घेणं हे प्रकार आम्ही बिलकुल करत नाही. तुमच्यासाठी तुम्हाला काय बेस्ट असेल हे देण्याचा मानस आणि जेन्युइन मार्गाने सुद्धा बिझनेस मोठा होतो. नो डाऊट मला काय ब्लॅक रॉक लगेच 2 वर्षात 3 वर्षात व्हायचं नाहीये. अचानक आम्हाला 1-1 लाख कोटीची कंपनी एका रात्रीतून उभा बिलकुल करायची नाहीये. मागचा जो माझा इन्व्हेस्टमेंटचा इन्कम होता ना तो थोडासा आता वाढलेला पाहायला मिळतो, पण तरी सुद्धा रिचमीला आम्ही ड्रास्टिकली आणि चांगल्या प्रकारे ग्रो केलं. आणि रिचमी एवढं ग्रो होण्यामागचं रिझन तुम्हाला सांगतो, माउथ पब्लिसिटी. तुम्ही तुमच्या 4 लोकांना विश्वासाने सांगताय की मी इथे इन्व्हेस्टमेंट केली, मला चांगले रिटर्न मिळत आहेत, चांगला मला सल्ला मिळतोय, चांगल्या प्रकारे मला सर्व्हिस मिळते, सो दॅट आपण इथे इन्व्हेस्टमेंट तुझी सुद्धा करूया. आणि यामुळे आमचा प्लॅटफॉर्म खूप चांगला ग्रो होत गेला आणि ज्यामधून मी आता 58.34% रेव्हेन्यू जनरेट करतोय. आणि हेच माझं स्वप्न होतं आणि मेजरली आम्ही त्यावरच काम करतोय. यामधून येणारा प्रत्येक रुपया, छोटी मोठी अमाऊंट सोडली तर मेजरली सगळे अमाऊंट परत आम्ही याच प्लॅटफॉर्ममध्ये टाकतोय, जिथं आम्ही रिचमीचा 2.0 लॉन्च करतोय आणि त्यावर तुफान पैसा लावलाय. म्हणजे जे काही कमवलं सगळं मी तिथे टाकत चाललोय. सुरुवातीला मी हेवी ट्रेड करायचो, स्कॅल्पिंग करायचो, पैसा जनरेट करायचो. तो कशासाठी? कॅपिटल बनवण्यासाठी, कंपनी उभी करण्यासाठी आणि कंपनीला मोठं करण्यासाठी. आणि ते स्वप्न ऑलमोस्ट माझं पूर्ण झालंय. म्हणून मेजरली आपण जे काम करतोय ना ते पॅसिव्ह इन्कमवर काम करतोय. रिचमी थ्रू ज्या कंपन्यांसोबत आम्ही काम करतोय त्या अनेक कंपन्या आहेत. तुम्ही म्हणू शकता इझिली आम्ही 50 ते 100 कंपन्यांबरोबर काम करतोय. त्यामुळे इथं सुद्धा मी डायव्हर्सिफिकेशन केलंय सो दॅट कुठल्याही प्रकारे एकाच मोठ्या सोर्समुळे मोठा डेंट कुठल्याही आमच्या एका प्रोडक्टला, सेक्टरला पडू नये, यावर आम्ही खूप चांगला फोकस केलाय. कॅपिटल गेन जवळपास 28.52%, जवळपास 30% कमाई माझी वेगवेगळ्या माध्यमातून होते. वेगवेगळे माध्यम कुठले आहेत कॅपिटल गेनमध्ये? एफडी केली आहे, त्यामधून जे रिटर्न जनरेट झाले. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, स्टॉकमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली त्यामध्ये मला ॲप्रिशिएशन मिळालं. ट्रेडिंग केलं त्यामधून थोडंफार प्रॉफिट मिळालं आणि त्यामधून सुद्धा माझं चांगलं अर्निंग झालं, विच इज 30% ऑफ माय टोटल इन्कम. महत्वाचा इन्कम म्हणजे फार्मिंगमधून केलेला इन्कम. शेतीमधून सुद्धा माझा इन्कम थोडासा होतो, पण तो खूप नेग्लिजिबल आहे. 0.4% वगैरे आहे, म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षाही खूप कमी आमचं अर्निंग शेतीमधून होत आहे. अल्दो माझ्या वडिलांच्या किंवा घरच्यांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी मी अजून थोडी शेती परचेस केलेली होती त्यांच्यासाठी,
त्यांचा हट्ट होता म्हणून. अदरवाईज मला थोडंसं शेतीचा जो ROI आहे तो खूप कमी वाटतो. ओव्हरऑल अजून काही माझे इन्कम सोर्सेस आहेत ते यामध्ये मी ऍड केलेले नाहीत. तसं आम्ही रिअल इस्टेटमध्ये काही काम करतो, अदर काही बिझनेसेसमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, त्या गोष्टी यामध्ये पकडलेल्या नाहीत. मी थोडंसं क्रिप्टोला एक्सप्लोअर करतोय, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट माझे ऑलरेडी सुरू आहेत आणि चांगल्या लेवलला काही रिसर्च माझा तिकडेही सुरू आहे. गेली 1.5 वर्ष मी तुम्हाला हे सांगतोय, पण अजूनही मी तेवढा ठाम नाहीये जे की मी तुमच्या समोर या गोष्टी मांडू शकतो. हा जो सगळा इन्कम आहे हा काही कोटींमध्ये जातो, राईट. सो यामधून येणारा इन्कम पहिला GST वजा होईल, त्यानंतर एक्सपेन्स मायनस होतील, त्यानंतर इन्कम टॅक्स जाईल जो की 34% आसपास जाईल. कदाचित माझ्या काही कंपन्यांचा आणि माझा इंडिव्हिज्युअल 40% जातो. तिथपर्यंत तो टॅक्स कट होईल आणि बाकी अमाऊंट शिल्लक राहील. आता तुम्ही म्हणाल एवढं करण्यापेक्षा थोडंसं ब्लॅकमध्ये पण उद्योग करू शकतो. मी माझ्या क्लायंटना नेहमी सांगतोय, माझ्या इन्व्हेस्टरना नेहमी सांगतोय की ब्लॅकच्या उद्योगाला बिलकुल आपल्याला लागायचं नाही आहे. का लागायचं नाही याचं एक सिंपल कॅल्क्युलेशन मी तुमच्यासाठी केलेलं आहे. ते कॅल्क्युलेशन थोडंसं मी तुम्हाला एक्सेलवर दाखवतोय. एक उदाहरण देतो. बघा, 1 कोटी रुपये अर्निंग झालंय. 1 कोटी रुपयाला जर 30% तुम्हाला टॅक्स लागला तर 30 लाख रुपये जातील. मी फ्लॅट 30% कापून टाकतोय. 70 लाख रुपये शिल्लक राहिले. मग बरेच लोक म्हणतात 1 कोटी रुपये ठेवूया, ब्लॅकचे उद्योग करून राहू देत, काहीतरी करूया, खर्च दाखवूया. हे उद्योग मी नाही करत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जाऊ दे माझा 30 लाख रुपये टॅक्स गेला तरी, पहिली गोष्ट माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढतं. दुसरी महत्वाची गोष्ट, कंपनी आम्हाला मार्केटमध्ये लिस्ट करायची आहे, त्यामुळं असले उद्योग मला बिलकुल करायचे नाही. माझ्या कंपनीवर कुठलाही डाग लागलेला मला पर्सनली आवडत नाही आणि त्याचमुळे आम्ही ही सगळी मेहनत घेतोय. नो डाऊट नजर चुकीनं काहीतरी होऊ शकतं, 1-2 लाख इकडे तिकडे होऊ शकतात. एखादी नोटीस आली, मग ते पेमेंट केलं, टॅक्स जरा कॅल्क्युलेशनमध्ये माझ्या CAनं काहीतरी गडबड केली, एखादी नोटीस आली, आपण ते भरून टाकलं. दॅट इज द डिफरंट पार्ट आणि हे सगळ्या कंपन्यांमध्ये होत असतं. काही मोठी गोष्ट नाहीये. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती, हे चालू राहतं. पण मेजर जाणून बुजून काहीतरी घोळ करण्याचा प्रयत्न आम्ही बिलकुल करत नाही. बरं, पॉझिटिव्हली याला जर विचारात घ्यायचं झालं, समजा मी इन्व्हेस्टमेंट करतोय 70 लाख रुपयांची, याला मला 15% रिटर्न मिळत आहेत. तर जे माझे 70 लाख आहेत उरलेले ते 2च वर्षांमध्ये ऑलमोस्ट 1 कोटीला पोहोचतात. 3 वर्षांमध्ये 1,06,00,000 रुपये त्याचे बनतात. म्हणजे 70 लाखाचे 1 कोटी बनायला किती झाले? फक्त 3 वर्ष लागले. पण जर मी ते तसेच ठेवले असते तर 10 वर्षांना पण 1च कोटी राहिले असते. कदाचित इन्फ्लेशनमुळे त्याची व्हॅल्यू खूप डाऊन होणार आहे. जर मी याची व्हॅल्यू 20 वर्षानंतर बघितली, 11.5 कोटी रुपये होते फक्त त्या 70 लाखाचे. 15% गेन झाला तर. आणि मी किती गेन करतो अतिशहाणपणा करण्याचा मी तो प्रयत्न करणार नाही, नाहीतर तुम्हाला मोठे मोठे आकडे सांगण्याचा मी प्रयत्न करणार नाही. आपण एक 20% जरी याचा ॲव्हरेज पकडलं, आता ज्या पद्धतीनं मार्केट फास्ट चालतंय, 26 कोटी रुपये, ऑलमोस्ट 27 कोटी रुपये व्हॅल्यू होते 20 वर्षांमध्ये. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट काय करतोय, एक तर अननेसेसरी ब्लॅक करून पैसा वाचवण्याचा काही प्रयत्न करू नका. त्यानं काही फायदा होणार नाही. मनस्ताप होणार, टेन्शन वाढणार, ते कॅश ठेवायचं टेन्शन, अनेक चुकीच्या मार्गाने आपण अजून बुडत्याचा पाय खोलत जातो. सो प्रॉपरली बिझनेस करायचा, चांगला इन्व्हेस्टमेंट करायचे, चांगला गेन करून घ्यायचा. आमची मदत हवी असेल तर हा नंबर आहेच. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही यातली काही अमाऊंट डोनेट करतोय. मग अंध आणि मतिमंद मुलांसाठी मेजरली आम्ही कॉन्ट्रीब्यूट करण्याचा हा प्रयत्न करत असतो. कारण खूप चांगली मुलं आहेत, त्यांच्याशी चांगल्या लिंकेज आमच्या आहेत. कोणी सूरपेटी वाजवतो, कोणी तबला वाजवतो, कोणी चांगल्या प्रकारे गाणी म्हणतो. त्यांनाच मी थोडंसं डोळ्यासमोर ठेवून ना, मी सुद्धा काही संगीत क्षेत्रामध्ये स्वतःला अजून शांत करण्यासाठी, काम करण्यासाठी, पियानो वाजवणे असेल किंवा संगीत क्षेत्रामध्ये थोडंसं नॉलेज घेणं असेल, पुन्हा फुलाची पाकळी सुरुवात केलेली आहे. मग यामुळे होतं काय की एक थोडंसं डोनेशन दिल्यामुळे स्वतःला आतून एक समाधान मिळतं, ते आम्ही करतोय. दुसरी एक महत्वाची गोष्ट आम्ही हाताशी धरली, ती म्हणजे आपल्या लोकांना मोठं करणं. जी लोक आता रिचमी प्लॅटफॉर्म सोबत जोडली गेली आहेत, माझ्यासोबत जोडली गेली आहेत, जे लोक हे व्हिडिओज आमचे बघतात, त्या सगळ्यांसाठी आम्ही आता हे जे काही मी बिझनेसेस करतोय ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय, हे सेम बिझनेसेस तुम्ही करू शकता. बरं, करू शकता म्हणायचं आणि सोडून द्यायचं असं नाहीये. तुम्हाला तयार करण्यासाठी जे काही लागेल, जेवढी मेहनत घ्यावी लागेल ते आम्ही घेणार आहोत. सो लवकरात लवकर जर तुम्हालाही आमच्यासारखे पॅसिव्ह इन्कम सोर्सेस बनवायचे असतील, आणि माझा हट्ट आहे बरं का, तुम्ही बरेच जण म्हणता सर कुठे लाखोच्या कोटींच्या गोष्टी करताय, 2,000 पगार आहे, 5,000 पगार आहे, 10,000 पगार आहे. अरे नाही, जोपर्यंत आपण या गोष्टींची सुरुवात करणार नाही, आपली विचारसरणी बदलणार नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये बदल होणार नाहीत. तुम्ही कुठलाही मोठा बिझनेसमॅन घ्या, कुठलाही मोठा व्यक्ती घ्या, कुठलाही सक्सेसफुल व्यक्ती घ्या,
प्रत्येकानं पहिला मोठी स्वप्न बघितलेत, नंतर ती पूर्ण झालेत. तुम्ही जर विचार करत असाल की मी छोट्याशा विचारसरणीनं 2000 5000 हीच विचारसरणी ठेवून मोठा कदाचित होऊ शकतो, कधीच होणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोठ्या लेवलवर बघणार नाही तोपर्यंत तुम्ही मोठे होणार नाही. आता हे सगळ्यांनीच करायला पाहिजे असं नाही. जे लोक ज्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहेत त्यांना जास्त काही एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. पण ज्यांना वाटतं की नाही मला काहीतरी करायचं आहे, अजून मोठं व्हायचं आहे, अजून मोठं बनायचं आहे, तर त्यांनी मल्टिपल अर्निंग सोर्सेसवर फोकस करायला पाहिजे. मग तुम्हाला माझी मदत हवी असेल तर एक गुगल फॉर्म मी दिलाय, तो भरा. तुम्हाला आमच्याकडून कॉल येईल आणि प्लस रिचमी सोबत तुम्ही जोडले जाऊ शकता आणि एक चांगला बिझनेस उभा करू शकता. बरेच बिझनेसमॅन स्वतःचा कॉम्पिटिटर कधीच उभा करत नाहीत, पण मी असा व्यक्ती आहे की जे मला करायचं होतं ते करून झालंय. आता इतरांसाठी जेवढं आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.